नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 2023 चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे राम भद्राचार्य आणि गुलजार। तर 2023 साठीचा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2 भाषांमधील नामवंत लेखकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर हे 2 लेखक कोण आहेत? तर संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांची यासाठी निवड करण्यात आली आहे। आपण या दोघांविषयी थोडक्यात माहिती पाहूया। सुरुवातीला पाहूया जगद्गुरू रामभद्राचार्य। तर चित्रकूट येथील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे संस्कृतचे प्रसिद्ध विद्वान आहेत। ते 22 भाषा बोलतात आणि संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली यासह अनेक भाषांचे लेखक आहेत। तर 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर नेक्स्ट आहेत गुलजार। तर गुलजार यांचे मूळ नाव आहे संपूर्ण सिंग कालरा। गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आहेत। 2002 मध्ये उर्दू भाषेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। 2004 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे। 1961 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती। 1965 मध्ये पहिल्यांदा मल्याळम कवी जी शंकर कुरूप यांना त्यांच्या ओडकुजर या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला। 8व्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या 22 पैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या भारतीय नागरिकालाच हा पुरस्कार दिला जातो। या पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर 11 लाख रुपये रोख, मानपत्र आणि वाघदेवीची कास्य मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या अंतराळ संस्थेने इनसॅट 3DS उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर याचे उत्तर आहे इस्रो। 17 फेब्रुवारी 2024 रोजी इस्रोने इनसॅट 3DS उपग्रह प्रक्षेपित केला आहे। हा उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला। हा उपग्रह GSLV F-14 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला आहे। हा उपग्रह पुढील 10 वर्षांसाठी हवामानाची अचूक माहिती देईल। यामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे: इमेजर पेलॉड, याचा उपयोग होणार आहे पृथ्वी आणि त्याच्या वातावरणाचे फोटो काढण्यास सक्षम असेल हे। साऊंडर पेलॉड, हे वातावरणातील तापमान आणि आर्द्रता याबद्दल माहिती प्रदान करेल। डेटा रिले ट्रान्सपॉन्डर, हे डेटा प्राप्त करणे आणि वाढवणे आणि तो पृथ्वीवर परत पाठवणे हे कार्य करेल। SASR म्हणजे स्पेशल एअर सर्व्हिस रेजिमेंट ट्रान्सपॉन्डर, हे शोध आणि बचाव कार्यात मदत करेल। नेक्स्ट आहे, बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाच्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकले? तर याचे उत्तर आहे भारत। बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024 मध्ये 24 ही 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान शाह आलम मलेशिया येथे आयोजित करण्यात आली होती। कोणत्या देशामध्ये झाली? तर मलेशिया या देशामध्ये झाली। कालावधी काय होता? तर 13 ते 18 फेब्रुवारी। भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी करत 2024 च्या बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर महिलांच्या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकण्याची पहिलीच वेळ आहे। यापूर्वी पुरुष संघाने 2016 आणि 2020 च्या आवृत्तीत कांस्य पदक जिंकले होते। तर महिलांच्या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे। तसेच या स्पर्धेमध्ये भारताने हे पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे। यापूर्वी पुरुष संघाने 2016 आणि 2020 च्या आवृत्तीत कोणते पदक जिंकलेले होते? तर कांस्य पदक जिंकले होते। भारतीय महिला संघांमध्ये PV सिंधू, त्रिशा जॉली, गायत्री गोपीचंद आणि तरुण अनमोल खरब यांनी आपापले सामने जिंकून भारताला आघाडी मिळवून दिली। मलेशियातील बॅडमिंटन आशियाई सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी अंतिम फेरीत थायलंडचा 3-2 असा पराभव करून ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले। म्हणजे भारताने सुवर्ण पदक जिंकले तर थायलंडने सिल्वर पदक जिंकलेले आहे। चीनच्या पुरुष संघाने 2024 बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेत यजमान मलेशियाचा पराभव करून विजय मिळवलेला आहे, म्हणजे सुवर्ण पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे, 2024 मध्ये भारतातील सर्वात स्वागतार्ह प्रदेश म्हणून कोणते राज्य आघाडीवर आहे? तर याचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश। फेब्रुवारी 2024 मध्ये Booking.com ने भारतातील सर्वात स्वागतार्ह क्षेत्रांवर 12वा वार्षिक प्रवासी पुनरावलोकन पुरस्कार 2024 वितरित करण्याची घोषणा केली आहे। हे भारतातील सर्वात स्वागतार्ह प्रदेश आणि शहरे हायलाइट करते। यामध्ये हिमाचल प्रदेशने अव्वल स्थान पटकावले आहे। तर केरळचे मारारीकुलम हे सर्वात स्वागतार्ह शहर ठरले आहे।
तर आपण भारतातील स्वागतार्ह क्षेत्रांमध्ये असणारी पहिली 5 राज्ये पाहूया। ती आहेत हिमाचल प्रदेश, 2 नंबरला आहे गोवा, 3ऱ्या क्रमांकावर आहे केरळ, 4थ्या क्रमांकावर आहे राजस्थान आणि 5व्या क्रमांकावर आहे उत्तराखंड। तर आपण भारतातील सर्वाधिक स्वागतार्ह पहिली 5 शहरे पाहूया। शहरांमध्ये 1 नंबरला आहे मारारीकुलम केरळ, 2ऱ्या क्रमांकावरती आहे राजस्थानमधील जैसलमेर, 3ऱ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्रातील वीर, 4थ्या क्रमांकावरती आहे जम्मू आणि काश्मीर मधील लेह आणि 5व्या क्रमांकावरती आहे हिमाचल प्रदेश मधील मनाली। नेक्स्ट आहे नुकतेच 60व्या म्युनिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे उत्तर आहे जर्मनी। 60वी म्युनिक सुरक्षा परिषद 16 फेब्रुवारी 2024 रोजी जर्मनी येथे आयोजित करण्यात आली। ही परिषद 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। तर हिची आवृत्ती किती होती? तर 60वी आवृत्ती होती आणि कालावधी काय होता? 16 ते 18 फेब्रुवारी। ठिकाण कोणते आहे? तर जर्मनी येथे आयोजित करण्यात आलेले आहे। डॉक्टर एस जयशंकर यांनी या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले। परिषदेचा एक भाग म्हणून डॉक्टर जयशंकर यांनी ग्रोइंग द पाई शेअर्ड ऑपॉर्च्युनिटीज मिळवणे या विषयावरील पॅनल चर्चेला संबोधित केले। 3 दिवसीय परिषदेने जगासमोरील सर्वात महत्त्वाच्या सुरक्षा मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा करण्याची संधी दिली। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या प्रतिनिधी चतुर्भुज विधेयक मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका। फेब्रुवारी 2024 मध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी चतुर्भुज विधेयक मंजूर केले आहे। याचा उद्देश अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढवणे हा आहे। क्वाडची कल्पना सर्वप्रथम 2007 मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मांडली होती। क्वाड या युतीमध्ये कोणते देश आहेत बघा? भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि USA म्हणजेच अमेरिका। याचे काय उद्दिष्ट आहे क्वाडचे? तर मुक्त, निष्पक्ष आणि समृद्ध इंडो पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करणे। नेक्स्ट आहे सिक्कीम सरकारने कोणाच्या सहकार्याने सिक्कीम इन्स्पायर उपक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जागतिक बँक। फेब्रुवारी 2024 मध्ये सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सिक्कीम सरकार आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात सिक्कीम इन्स्पायर्स उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिक वाढ आणि समावेशाला चालना देणे हा आहे। हा कार्यक्रम प्रशिक्षण आणि रोजगार उपक्रमांद्वारे महिला आणि तरुणांना चांगले आर्थिक संधी उपलब्ध करून देईल। नेक्स्ट आहे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बुडापेस्ट, हंगेरी। फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बुडापेस्टला बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल सुपूर्द केली। बुडापेस्ट, हंगेरी येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे। नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम मध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला। पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिलेचे उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जून 2022 रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये करण्यात आले होते। 2022 मध्ये भारताने चेन्नईमध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 44व्या आवृत्तीचे आयोजन केले होते। तर 45व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर हंगेरी या देशातील बुडापेस्ट या ठिकाणी। नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील संभल येथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्की धाम मंदिराची पायाभरणी केली आहे। हे मंदिर श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे बांधले जात आहे, ज्याचे अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम आहेत। भगवान कल्की हा भगवान विष्णूंचा 10वा अवतार मानला जातो। श्री कल्की धाम मंदिर परिसर 5 एकरात पूर्ण होणार असून त्याला 5 वर्षे लागणार आहेत। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशमध्ये 10 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पणही करण्यात आले। हे प्रकल्प उत्पादन, अक्षय ऊर्जा, IT, अन्न प्रक्रिया, गृहनिर्माण, रिअल इस्टेट आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांशी संबंधित आहेत। नेक्स्ट आहे नुकतेच बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर ओडिशा राज्यातील भुवनेश्वर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। फेब्रुवारी 2024 मध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर मध्ये बागची श्री शंकरा कर्करोग केंद्र आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन केले। हे केंद्र बेंगळुरू येथील श्री शंकरा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे नुकताच वायुशक्ती हा वायुसेनेचा सराव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान। 17 फेब्रुवारी 2024 रोजी भारत पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पोखरण फायरिंग रेंजवर हवाई दलाचा वायुशक्ती सराव आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये रायफल, सुखोईसह 121 राफेल, सुखोईसह 121 लढाऊ विमानांचा सहभाग असणार आहे। यापूर्वी 2019 मध्ये वायुसेनेने पोखरणमध्येच वायुशक्ती सराव केला होता।
नेक्स्ट आहे नुकतेच दुग्ध सहकारी संस्थांसाठी कोणत्या योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पायाभूत सुविधा विकास निधी। फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी पुनर्संकलित केलेली AHIDF योजना म्हणजेच कोणती? पायाभूत सुविधा विकास निधी सुरू केली आणि यावरती रेडिओ जिंगलचे नवी दिल्लीत प्रकाशनही केले। ही योजना पुन्हा तयार करण्यात आली असून ती 2025-26 पर्यंत आणखीन 3 वर्षांसाठी लागू केली जाईल। या योजनेचा फायदा FPO दुग्ध सहकारी संस्था आणि उद्योगांना होणार आहे। पुनर्संरेखित योजनेत डेअरी पायाभूत सुविधा विकास निधी जमा करण्यात आला आहे। पुनर्संकलित योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे फायदे होतील। क्रेडिट हमी मुदत कर्जाच्या 25% कव्हर करेल। 8 वर्षांपर्यंत देय 3% व्याज सवलत असणार आहे। अंदाजित वास्तविक प्रकल्प खर्चाच्या 90% पर्यंत कर्ज दिले जाईल। ही योजना डेअरी सहकारी संस्थांना त्यांच्या प्रक्रिया पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यास मदत करेल। नेक्स्ट आहे कोणत्या देशाविरुद्ध भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला आहे? तर याचे योग्य उत्तर इंग्लंड। फेब्रुवारी 2024 मध्ये राजकोट येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर 434 धावांनी शानदार विजय नोंदवून इतिहास रचला आहे। कसोटी फॉर्मॅटमध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे, म्हणजे धावांच्या बाबतीत 434 एवढ्या मोठ्या धावसंख्येने हा सामना जिंकलेला आहे। याआधी 2021 मध्ये वानखेडेवर भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव केला होता। कसोटी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत इंग्लंडचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे। नेक्स्ट आहे नुकतेच प्रसिद्ध जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे निधन झाले आहे। त्यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? तर याचे उत्तर आहे कर्नाटक। 18 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचे वयाच्या 77व्या वर्षी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले। आचार्य विद्यासागर महाराज हे दिगंबर जैन समाजातील सर्वात प्रसिद्ध संत होते। जैन संत विद्यासागर महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 रोजी कर्नाटकातील बेळगाव येथील सदलगा गावात झाला होता। त्यांनी सलेखना ही जैन धार्मिक प्रथा सुरू केली, ज्यामध्ये आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी स्वेच्छेने मृत्यूपर्यंत उपवास समाविष्ट होते। त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी या प्रथेचा अवलंब केला होता, म्हणजे निधनापूर्वी त्यांनी 3 दिवस अन्न पाणी त्याग केलेला होता, अशी ही प्रथा आहे। नेक्स्ट आहे दूरसंचार विभागाने परिवर्तनशील पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संगम डिजिटल ट्विन। फेब्रुवारी 2024 मध्ये दूरसंचार विभागाने संगम डिजिटल ट्विन उपक्रम सुरू केला आहे। यामध्ये उद्योगातील नेत्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सहयोगी प्रयत्नांद्वारे पायाभूत सुविधांच्या नियोजन आणि डिझाईनला पुन्हा आकार देण्याचे आवाहन केले आहे। डिजिटल ट्विन तंत्रज्ञान वास्तविक वेब निरीक्षण आणि विश्लेषणासाठी भौतिक मालमत्तेची आभासी प्रतिकृती सुलभ करते। सर्जनशील शोध आणि व्यावहारिक प्रात्यक्षिकांसाठी एका प्रमुख भारतीय शहरात 2 टप्प्यात अंमलबजावणी करणे आणि सहकार्याद्वारे वाढीव पायाभूत सुविधा धोरणांसाठी भविष्यातील ब्ल्यूप्रिंट तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। तर या सर्व घटकांचे तुम्हाला PDF पाहिजे असेल तर स्पर्धा अभ्यास या ॲपला नक्की भेट द्या। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।